अतिशय आनंद आहे की हा सन्मान देताना औद्योगिक विकासाचा देखील विचार झाला आणि मला हे सांगताना आनंद वाटतो की सातत्याने महाराष्ट्र मागच्या काळामध्ये FDI मध्ये आपण नंबर 1 ठेवला। मध्यंतरी 2 वर्ष तो थोडा मागे गेला होता, पण मला अतिशय आनंद आहे की आता पुन्हा यावर्षी देशामध्ये महाराष्ट्रच FDI मध्ये नंबर 1 झाला आणि जी स्टार्टअप पॉलिसी आपण सुरू केली होती त्या स्टार्टअप पॉलिसीचा परिणाम असा आहे की आता देशाचं स्टार्टअप कॅपिटल हे बेंगलोर किंवा हैदराबाद नाही आहे, तर स्टार्टअप कॅपिटल हे महाराष्ट्र आहे। हे नुकत्याच झालेल्या सर्व्हेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की शेवटी कुठलंही राज्य हे जर पुढे न्यायचं असेल तर यू रिक्वायर गुड गव्हर्नन्स। गुड गव्हर्नन्स इज की। गुड गव्हर्नन्स असेल तर राज्य कोणीच थांबवू शकत नाही आणि महाराष्ट्र इज नोन फॉर इट्स गुड गव्हर्नन्स। वी वॉन्ट टू इम्प्रूव्ह मोर। आम्हाला खूप करायचं आहे। आज जलसंधारणाच्या माध्यमातून आपण जलयुक्त शिवार सारखी योजना त्या ठिकाणी केली। परिणाम काय आहे तर 2019 सालचा जो रिपोर्ट केंद्र सरकारने प्रकाशित केला, देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक वॉटर टेबल खाली गेला, पण एकमेव राज्य ज्याच्यामध्ये वॉटर टेबल वर आला ते आपलं महाराष्ट्र राज्य होतं, कारण आपण जलयुक्त शिवार सारखी योजना राबवून जलसंधारणाचं मोठं कार्य करू शकलो। खरं म्हणजे महाराष्ट्राला सामाजिक समतेचा एक मोठा इतिहास आहे आणि वेगवेगळ्या समाजांना जोपर्यंत आपण पुढे नेणार नाही, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलं त्या संविधानाने संधीची समानता दिली। कारण पूजनीय बाबासाहेबांना हे माहिती होतं की जोपर्यंत सामाजिक आर्थिक परिवर्तन होणार नाही, जोपर्यंत सामाजिक आर्थिक समता आपण तयार करणार नाही, तोपर्यंत आमचा देश प्रगती करू शकत नाही। आणि म्हणून सातत्याने आपण हा प्रयत्न केला की वेगवेगळ्या समाजाला सोबत घेऊन जे वंचित असतील, जे शोषित असतील, जे पीडित असतील, जे दलित असतील, जे आदिवासी असतील, जे OBC असतील, अशा प्रत्येक समाजाला आपल्याला पुढे कसं नेता येईल, त्यांच्या करता संधी कशा तयार करता येतील, मग त्या स्कॉलरशिपच्या माध्यमातून असो, त्या विदेशात शिक्षणाच्या माध्यमातून असो, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक कोर्सेसच्या माध्यमातून असो, अशा अनेक गोष्टी या मागच्या काळात आपल्याला सुरू करता आल्या आणि आता त्या अधिक चांगल्या प्रकारे आपण महाराष्ट्रामध्ये एस्टॅब्लिश करतोय। आणि म्हणूनच मी असं म्हणेन की हे सगळं कार्य जे काही मी करू शकलो याचं कारण महाराष्ट्रातल्या जनतेचे आशीर्वाद सोबत होते, माझ्या सहकाऱ्यांची साथ माझ्यासोबत होती, माझ्या वरिष्ठांची साथ माझ्यासोबत होती आणि म्हणून जरी आज ही उपाधी मला या ठिकाणी मिळाली असली तरी ती मी महाराष्ट्राच्या जनतेला डेडिकेट करतो। आय डेडिकेट दिस ऑनररी डॉक्टरेट टू द पीपल ऑफ महाराष्ट्र, कारण त्यांच्याशिवाय आणि त्यांच्या आशीर्वादाच्या शिवाय ही संधी कधी मिळाली नसती आणि हे कधी करता देखील आलं नसतं। खरं म्हणजे मी असं मानतो की अशा प्रकारचा एखादा व्हेन यू गेट सच ऑनर तर तो शेवट नसतो, ते एक मध्यांतर असतं, ती एक प्रेरणा असते। त्याच्याकडे बघून मागच्या काळात आपण काय चांगलं करू शकलो हे बघायचं असतं आणि पुढे अधिक चांगलं काय करू शकू याचा विचार करायचा असतो। आणि खरं म्हणजे महाराष्ट्र हा असीमित शक्ती असलेलं राज्य आहे।